नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या वैशाली स्पिरिच्युअल चॅनलवर. अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात आईने काही खास व्रत, पूजा आणि उपाय केले तर मुलांच्या आयुष्यात सुख, यश, आरोग्य आणि दैवी संरक्षण लाभते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे प्रभावी उपाय जे प्रत्येक आईने अधिक मासात नक्की करावेत. पहिला उपाय आहे, पहाटे स्नान करून संकल्प करा. दररोज सूर्योदयापूर्वी स्नान करून देवासमोर उभे राहा आणि संकल्प करा. संकल्प: हातात थोडे पाणी आणि अक्षता घेऊन मी माझ्या मुलाचे नाव सांगून, हे श्री विष्णू, माझ्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आणि सर्व संकटापासून संरक्षणासाठी मी हे व्रत करत आहे, असा मनात संकल्प करून पाणी जमिनीवर सोडावे. हा संकल्प सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दुसरा उपाय आहे, तुळशीला अर्घ्य आणि प्रदक्षिणा. दररोज सकाळी आंघोळ झाल्यावर तुळशीला जल अर्पण करावे आणि मुलाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात आणि म्हणा, माझ्या मुलावर सदैव कृपा राहू दे. तुळशी मातेचा आशीर्वाद मुलाला संकटापासून वाचवतो. तिसरा उपाय म्हणजे महामंत्राचा जप. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जमेल तितका जप करावा. यामुळे मुलाच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते. 4. पुरुषोत्तम महात्म्य विष्णू सहस्रनाम पठण करा. आपल्या मुलाच्या बुद्धीचा विकास व्हावा आणि त्याचे संकटापासून रक्षण व्हावे यासाठी आईने दररोज विष्णू सहस्रनामाचे किंवा ते मुलाला ऐकवावे. 4. काळा धागा किंवा हनुमान चालीसा. अधिक मासातील कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मुलाच्या नावाने हनुमान चालीसा वाचावी. देवाच्या चरणाचे सिंदूर मुलाच्या कपाळाला लावावे, त्यामुळे त्याची वाईट शक्तीपासून रक्षण होते. पुढचा उपाय आहे, एक भुक्त व्रत. शक्य असल्यास आईने अधिक मासात एक वेळ जेवून एक भुक्त राहून व्रत करावे. या व्रताचे पुण्य आपल्या मुलांना लाभते अशी धार्मिक श्रद्धा आहे. पुढचा उपाय म्हणजे 33 वस्तूंचे दान. अधिक मासात 33 या अंकाला खूप महत्त्व आहे. मुलाच्या यशासाठी 33 अनारसे, तांब्याची भांडी, धान्य किंवा कपडे ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला दान करावेत. श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा. अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना आहे. दररोज तुळशीसमोर दिवा लावा आणि विष्णू लक्ष्मीची पूजा करा. पुढचा आहे दीपदान. अधिक मासात दररोज संध्याकाळी मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आणि संरक्षणासाठी 33 दिव्यांचे दान किंवा दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पुढचा उपाय, रात्री मुलाच्या डोक्यावरून मीठ उतरवा. थोडे मीठ घेऊन मुलाच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवून पाण्यात टाका. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. मित्रांनो, आईची प्रार्थना सर्वात शक्तिशाली असते. अधिक मासात हे उपाय श्रद्धेने केल्यास मुलाच्या आयुष्यात सुख, यश, आरोग्य आणि संरक्षण निश्चित मिळते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि वैशाली स्पिरिच्युअल चॅनलला सबस्क्राईब करा.